नमस्कार, मी संकेत आवटे। तुम्ही अनेक वेळा तुमच्या घरातील वडीलधाऱ्या लोकांकडून ऐकलं असेल की राजाचा रंक झाला किंवा एखादा गरीब व्यक्ती श्रीमंत बनला, श्रीमंत व्यक्ती गरीब बनला, असे अनेक घटना, अनेक स्टोरीज तुम्ही ऐकल्या असतील। पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय। समजा येस बँकमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असती 2005 साली 1 लाख रुपयाची, तर 13 वर्षामध्येच म्हणजेच 2018 साली त्याचे टोटल बनले असते 33 लाख रुपये। हेच 3300% रिटर्न म्हणजेच 33 पटीने पैसे वाढवण्यासाठी तुम्हाला 13 वर्षाचा कालावधी लागला। पण जर तुम्ही तीच इन्व्हेस्टमेंट पुढे अजून 3 वर्ष कंटिन्यू ठेवली असती तर पुन्हा त्याचे 1 लाख रुपये झाले असते। अगदी बरोबर ऐकताय। जर तुम्ही 2005 साली गुंतवणूक करून 2018 साली ते पैसे काढून घेतले असते तर 33 लाख नक्कीच झाले असते। पण जर 18 साली 33 लाखाची गुंतवणूक केली असती तर ते पुन्हा 1 लाख रुपये झाले असते। ही किमया करून दाखवली आहे येस बँकेने। त्यामुळे इन डिटेल आपण ॲनालिसिस करणार आहोत येस बँकेचं पुढे भविष्य काय असेल, आपण त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का, गुंतवलेली अमाऊंट होल्ड ठेवू शकतो का, ट्रेड करू शकतो का, किंवा इतर सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। स्टोरीची सुरुवात होते 3 मित्रांपासून। हरप्रीत सिंग, राणा कपूर आणि अशोक कपूर फिल्मी नावं आहेत, पण राणा कपूर सगळ्यात मोठा हिरो या स्टोरीचा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा व्यक्ती उच्च शिक्षित असतो, अमेरिकेमधून किंवा परदेशामधून शिक्षण पूर्ण करतो, तेव्हा त्यांचं व्हॅल्युएशन भारतामध्ये खूप मोठं असतं। त्यांनी खूप मोठं काहीतरी अचीव केलं आणि हा खूप मोठा व्यक्ती आहे, ही प्रत्येकाची भावना असते, प्रत्येकाचा समज असतो। त्याच बाबतीत राणा कपूर सुद्धा खूप ॲडव्हान्स होते। पहिलं ध्येय होतं मोठी स्वप्न बघायची, प्रचंड मोठी स्वप्न बघायची आणि ते पूर्ण करण्यासाठी लागेल तेवढे कष्ट करायचे आणि लागेल त्या पायरीवर उतरण्याची तयारी राणा कपूरची होती। इथूनच तुम्हाला समजलं असेल स्टोरीमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे। 2004 साली कंपनीची सुरुवात यांनी केली, त्याच्या आधीच त्याच्या कन्सेप्ट सुरू होत्या, बऱ्याच गोष्टींची सुरुवात झाली होती। 2005 साली IPO लॉन्च झाला, 40 रुपयाला याचा IPO, आसपास 38 रुपयाच्या पुढे याचा IPO लॉन्च झाला होता। ॲव्हरेज प्राइस मी 40 रुपये पकडतोय, पण जेव्हा हा स्टॉक वाढू लागला, प्रचंड प्रमाणात हा स्टॉक वाढत होता, कारण कंपनीची ग्रोथ होत होती। बरेच यांनी स्प्लिट केले, म्हणूनच सुरुवातीची प्राइस आता जर तुम्ही चार्टवर बघितली तर 12 रुपयाच्या आसपास याची स्टॉक प्राइस आपल्याला आत्ता पाहायला मिळते, कारण स्टॉकचा स्प्लिट करण्यात आला। 1400 रुपयाच्या आसपास स्टॉकची प्राइस पोहोचली होती। आता तुम्ही म्हणाल तेवढी प्राइस दिसत नाही, कारण स्टॉक स्प्लिट करण्यात आला होता, म्हणून याचा हाय दिसतो 2018 साली 404 रुपयाचा। जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, 1 लाख रुपयांची जर तुम्ही गुंतवणूक केली असती तर डायरेक्ट त्याचे 2018 साली 33 लाख रुपये झाले असते आणि पुन्हा त्या स्टॉकला उतरती कळा लागली। याचं काय कारण? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हरप्रीत सिंग पहिलाच यामधून बाहेर पडले किंवा त्यांना इनफॅक्ट बाहेर पाडण्यात आलं। त्यानंतर अशोक कपूर, खूप चांगली पर्सनॅलिटी आणि विश्वासू पर्सनॅलिटी, हे सुद्धा जवळपास 26/11च्या हल्ल्यामध्ये दगावले गेले, मारले गेले, दहशतवादी हल्ल्यांमध्ये। त्यामुळे उरला एकच हिरो, नायक, महानायक, तो म्हणजे राणा कपूर। राणा कपूरकडे सगळा कंट्रोल आला आणि कंपनी आपल्या म्हणण्याप्रमाणे आणि आपल्या तत्वानुसार चालवायला सुरुवात केली। कंपनीची ग्रोथ करायची आहे, मोठ्या लेवलला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी काहीही करायला लागू, मी तयार आहे, याच आत्मविश्वासाने सगळं काही सुरू झालं। मोठमोठ्या पार्ट्या होऊ लागल्या, सेलिब्रिटी गेस्ट येऊ लागले, पॉलिटिशियन्स किंवा पॉलिटिक्समध्ये उतरण्याची तयारी, तेही बॅकएंडने। खूप मोठमोठे कनेक्शन्स होते आणि या सगळ्या मोठमोठ्या कनेक्शनना हेल्प करणं, त्यांना लागेल तेवढं कर्ज पुरवणं, मोठमोठ्या बिझनेसमॅन बरोबर रिलेशन्स ठेवणं, त्यांना लागेल तेवढं कर्ज पुरवणं, हे सगळं राणा कपूर करू लागला। राणा कपूर जवळपास एक मोठा सेलिब्रिटी बनत चालला होता, कारण एवढे मोठमोठे पॉलिटिकल कनेक्शन आणि बिझनेस कनेक्शन्स याचे पुढे जाऊन पाहायला मिळत होते। बँकेचा सिंपल बिझनेस असतो, तुमच्या आमच्याकडून पैसे घ्यायचे, ठेवी घ्यायचे, आपण तिकडे जाऊन FD करतो। FD आपण कुठे करतो? सिंपल लॉजिक आहे, जी बँक आपल्याला 2% जास्त देते आपण तिकडे FD करतो। आणि येस बँक ऑल टाइम फेवरेट सगळ्यांची, कारण मॅक्सिमम सगळीकडे जेवढं व्याजदर मिळतं त्याच्यापेक्षा जास्त व्याज हे येस बँक देते, म्हणून मॅक्सिमम अमाऊंट इन्व्हेस्ट व्हायची किंवा FD केल्या जायच्या ती म्हणजे येस बँकेमध्ये। आणि येस बँक मॅक्सिमम सर्वांच्या तोंडामध्ये होती, कारण प्रत्येकाला वाटत होतं आता जी येस बँकेची ग्रोथ होतीये ना, ती प्रचंड प्रमाणात होती। ही येस बँक जर फाईट करू शकते
तर ती HDFC सोबत करू शकते. म्हणजेच HDFC पेक्षाही बेस्ट बँक बनण्याची तयारी करेल तर ती फक्त आणि फक्त येस बँक करू शकते. दुसरं कोणीही HDFC बँकेला कॉम्पिटिशन नाही, ही प्रत्येकाची खात्री पडली होती. त्यामुळे मोठमोठ्या गुंतवणूक या बँकेमध्ये येऊ लागल्या, हेवी इन्व्हेस्टमेंट्स होऊ लागल्या आणि त्या पैशाचा वापर करून छोट्या मोठ्या रिटेल लोकांना पैसे देण्याच्या ऐवजी, छोट्या मोठ्या लोकांना लोन देण्याच्या ऐवजी राणा कपूरने कॉन्सन्ट्रेट केलं मोठमोठ्या बिझनेसमॅनकडे. अगदी बरोबर ऐकताय. तुम्हाला मला लाख, 2 लाख, 5 लाख देण्यापेक्षा हजारो कोटी रुपयांची कर्ज देऊ आणि मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्सना देऊ किंवा मोठमोठ्या कंपन्यांना देऊ, जेणेकरून व्याजदर सुद्धा आपल्याला जास्त मिळेल, कंपनीचं प्रॉफिट वाढेल. ही सिंपल कन्सेप्ट त्याची होती आणि हीच कन्सेप्ट त्याच्या अंगाशी आली. रिलायन्स, इसेल, DHFL, ILFS, जेट एअरवेज, केरकर ग्रुप अशा अनेक फेमस कंपन्यांना यांनी कर्ज दिली जी पुढे जाऊन डुबणार होती. आत्ता फक्त यांनी कर्जाचं वाटप केलेलं होतं मोठमोठ्या या कंपन्यांना. प्रत्येकाला वाटत होतं या सगळ्या कंपन्या सुरू आहेत. जोपर्यंत सगळं सुरळीत असतं तोपर्यंत प्रत्येकाला ते बेस्टच वाटत असतं. पण जेव्हा हे डिफॉल्टर बनू लागले, NPA घोषित होऊ लागले, तेव्हा मात्र राणा कपूरची झोप उडाली. त्याने सिम्पली हे सगळे डेटाज हाईड करायला सुरुवात केली. जे NPAs होते ते कमी आहेत असं ऑन पेपर दाखवायला सुरुवात केली, जे RBIच्या निदर्शनास येऊ लागलं. कारण किती जरी झाकण्याचा प्रयत्न केला, कधी ना कधी ते उघडं पडणारच होतं. आणि RBIला जेव्हा याची भनक लागली तेव्हा RBIने ॲडिशनल डायरेक्टर्स याच्यामध्ये अपॉइंट केले. राणा कपूरला पदावरून हटवलं, नवीन डायरेक्टर अपॉइंट केला. या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, पण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला मार्केटवर. एवढे मोठे NPAs घोषित होऊ लागले. जर तुम्ही आकडे ऐकलेत ना तर अक्षरशः आकडी येईल एवढी वाईट अवस्था होती. रिलायन्स ग्रुपला 12,800 कोटी रुपयाचं कर्ज होतं, इसेलला 8,400 कोटी रुपयाचं, DHFL 4,375, ILFS 2,500 कोटी रुपये, जेट एअरवेज 1,100 कोटी रुपये आणि केरकर ग्रुपला 1,000 कोटी रुपयाचं कर्ज दिलं होतं. या कर्जाचं वाटप झालं पार्ट्यांमध्ये, वेगवेगळ्या कनेक्शन्समध्ये, पॉलिटिकल लीडर्सच्या म्हणण्यानुसार किंवा इतर मोठमोठ्या कनेक्शनच्या सांगण्यानुसार. मोठमोठे खुलासे परत पुढे जाऊन होऊ लागले. पण तुम्हाला माहितीच आहे, सुरुवातीला इन्क्वायरी होतात, सगळ्या गोष्टी हळूहळू समोर यायला लागतात, पण नंतर सगळ्यांची तोंड दाबली जातात. हेच भारताचं वैशिष्ट्य आहे. इकडे सुद्धा तेच झालं. आपल्याला आता त्यामध्ये नाही जायचं, पण ॲक्च्युअल फॅक्ट काय, मोठमोठे NPAs आले, कंपनी बुडू लागली, प्रमोटर गायब झाला. प्रमोटर नाही म्हटल्यानंतर लोकांचा विश्वास कमी होऊ लागला, प्रमोटरच यातून बाहेर पडला, मोठमोठ्या लोकांनी रिझाईन दिले. आता मात्र कंपनीचं काही खरं नाही, सगळ्यांना कळून चुकलं. थोडासा ग्राफ खाली येऊ लागला, खूप मोठी धोक्याची घंटा निर्माण झाली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 33 लाखाचे 1 लाख झालेले पाहायला मिळाले. पुन्हा 33 पटीने शेअर पडला आणि ज्या प्राइसला तो IPOच्या वेळी लिस्ट झाला होता पुन्हा त्याच प्राइसला येऊन पोहोचला. येस बँकेचं जर आपण ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मार्केट कॅप आहे 35,000 कोटी रुपयाचा. तर मार्केट कॅप जशी स्टॉकची प्राइस वाढेल तसं मार्केट कॅप सुद्धा प्रचंड वाढू शकतं. समजा हा स्टॉक 10 पटीने वाढला तर सेम आहे मार्केट कॅप सुद्धा 10 पटीने वाढेल आणि अराउंड 1,0 याच्यावर वाढलेले आपल्याला पाहायला मिळेल, जी की होईल 3,51,000 कोटीचं. बट ॲक्च्युली ते होणार नाही सध्या तरी, हा सिनेरिओ बघून वाटतं. करंट प्राइस आहे 14 रुपयाला आपल्याला हा स्टॉक ट्रेड करताना बघायला मिळतो. हाय आहे 18 रुपयाचा, लो आहे 10 रुपयाचा. EPS मायनसमध्ये आहे -1.28, ROE आहे -12.6%. नेट प्रॉफिट 3,200 कोटी रुपयाचा लॉस. हेच खरं सत्य आहे. सेल्स ग्रोथ आहे -14.4%. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं ना तर कंपनीचा रेव्हेन्यू 2010 साली 2,370 कोटी रुपयाचा होता, जो की आता 26,000, 20,000 आणि 18,000 थोडंसं कमी होत चाललाय. 29,000, 26,000 इथंपर्यंत ठीक होतं. 19-20 पर्यंत पुन्हा त्याच्यामध्ये थोडासा ड्रॉपडाऊन आपल्याला बघायला मिळतो. नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली म्हणजे 19 पर्यंत प्रॉफिटेबल होती, पण 20 मध्ये -16,418 कोटी रुपये, परत 2021 मध्ये 3,400 कोटीचा लॉस आणि आता सध्या सुरू आहे 3,200 कोटीचा लॉस. कंपनी लॉस मेकिंग आहे. कंपनीचं जर कर्ज बघितलं, बॉरोईंग बघितलं तर 31,000 कोटीपासून आता डायरेक्ट 2,26,000 कोटीपर्यंत कर्ज जाऊन पोहोचलेलं आहे आणि कंटिन्युअसली कर्ज यांचं वाढत आहे. रिझर्व्ह जर कंपनीचे तुम्ही बघितले तर फक्त 28,000 कोटी रुपयाचे रिझर्व्ह आहेत, बट कर्ज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. जर या स्टॉकचा चार्ट बघितला ना तर यामध्ये सुद्धा आपल्याला एक खेळ पाहायला मिळतो. इथून पुन्हा स्टॉक ड्रॉप होतो, इथे पुन्हा रिटेल इन्व्हेस्टरला अडकवलं जातं किंवा मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इकडे
इन्व्हेस्ट करतात, स्टॉकला वर घेऊन जातात, खाली पाडतात, पुन्हा वर खाली, हे सगळे खेळ सुरू आहेत. आणि सध्या तरी याच्यामध्ये खूप मोठा खेळ सुरू आहे. स्टॉक या लेवलला घेऊन गेला जातो, पुन्हा पाडला जातो, पुन्हा थोडासा वर जातो. लोकांना वाटतं आता पॉझिटिव्ह गोष्टी येत आहेत, स्टॉक ब्रेकआउट देतोय, इकडे कुठेतरी ट्रेंड लाईन ओढली जाते आणि याच्यामध्येच नुसता आता सगळा खेळ सुरू आहे, जो खूप मोठी रिस्क या स्टॉकसाठी घेऊन येतोय. अजून बऱ्याच गोष्टी आणि बरेच पिक्चर मी तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत शेअर होल्डिंग पॅटर्न. जर याचा शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही बघितला तर प्रमोटरचं शेअर होल्डिंग आपण नेहमी पहिलं तेच बघतो ना. 2018 साली 20% होतं आणि तिथून ते कमी होत होत जानेवारी 2020 मध्ये 0% झालं आणि हे कंटिन्युअसली आता झिरोच आहे, कारण प्रमोटर यामधून बाहेर पडला. मेजॉरिटी आता टेक्स कोणाचे आहेत? पब्लिकचे. पब्लिककडे 46%, म्हणजे जवळपास आपण पकडून चालू निम्मे शेअर्स आपल्याकडेच आहेत. आणि बाकी DIIs मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे 45% दिसते. ही 45% इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही बघितली तर ती आहे SBIची. इकडे चार्टवर तुम्हाला दिसतच असेल 48%, 30%. आता पुन्हा थोडेसे स्टेक यांनी कमी केलेत, 30% येऊन पोहोचलेत. पहिला 48 होते, म्हणजे जवळपास 50% हिस्सेदारी ऑलरेडी SBIने खरेदी केलेली होती. ती आता पुन्हा ते 30%वर घेऊन आलेत. सिंपल फंड आहे, SBIचे निम्मे आणि आपले रिटेल इन्व्हेस्टरचे निम्मे, असे करून 100% शेअर्स आता सध्या याचे होतात. मग तुम्हाला काय वाटतं, फ्युचर असेल अशा कंपन्यांचं? याच्याही पुढे जाऊन आणि काही इनसाइडर गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. सध्या स्टॉक ट्रेड होतोय तो म्हणजे 14 रुपयाला, पण इकडे बघू शकता सेलिंग क्वांटिटी आणि सेलिंग नेम सुद्धा इकडे तुम्हाला बघायला मिळतं. मधू कपूर, जी आहेत अशोक कपूरच्या पत्नी. आता अशोक कपूर आणि राणा कपूरमध्ये पण रिलेशन आहे. अशोक कपूरची जी पत्नी आहे तिची बहीण राणा कपूरची सुद्धा पत्नी आहे, म्हणजेच हे दोघेही रिलेटिव्ह आहेत, अशोक कपूर आणि राणा कपूर. घरातल्या घरात ही सगळी भांडणं सुरू आहेत. आणि इकडे जर बघितलं आपण तर 85,93,000 शेअर्स विकले 27 रुपये प्रमाणे. त्याच्या आधी पुन्हा मधू कपूरनीच विकले होते 64 रुपये प्रमाणे, ज्यामध्ये शेअर्स होते 26,25,000 क्वांटिटी. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शेअर्स विकले गेले. आणि याच्या जर प्राइस तुम्ही बघितले ना तर ती सुद्धा एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. 58, 57, 51, 68, 56, 89 मोठ्या मोठ्या प्राइजला हे लोक बाहेर पडलेले आहेत. 249, 236, 250, 198 या प्राइजेस तुम्ही बघू शकता. म्हणजेच काय, हे मोठमोठे लोक मोठमोठ्या प्राइजलाच बाहेर पडले आणि अडकवलं कोणाला? रिटेल इन्व्हेस्टरला. आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेलं होतं की हे पुढचं HDFC बनणार. ही बँक म्हणजेच HDFC पेक्षा भारी बँक बनायला सुरुवात झालेली आहे आणि ती बनू शकते, म्हणून आपण इन्व्हेस्ट करत होतो आणि आपण इकडे फसत गेलो. तुम्ही म्हणाल नेहमी सगळं निगेटिव्ह कधी असतं का? बिलकुल नसतं. एक पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा यांची आहे येस बँकेची, ती आहे UPI रिलेटेड. UPI ट्रान्झॅक्शन जे काही होतात इंडियामध्ये, त्यामध्ये वन ऑफ द टॉप कंपनी कुठली आहे तुम्हाला माहिती आहे? 100% UPI ट्रान्झॅक्शन होतात. त्यामधली पहिली कंपनी कुठली, दुसरी कंपनी आणि तिसरी कंपनी? लवकरात लवकर कमेंट करून कळवा. जेवढ्या जास्त कमेंट येतील ना तेवढं तुम्हालाही इतरांना समजेल की कुठली कंपनी जास्त ट्रान्झॅक्शन करते. माहिती नसेल तर सर्च करा आणि कमेंट करा. ज्यांना माहिती नाही कमेंटमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. 2021-22 मध्ये 71.5 ट्रिलियन डॉलर रुपीजचे ट्रान्झॅक्शन झाले UPI थ्रू, ज्यामध्ये 31 बिलियन ट्रान्झॅक्शन होते. आणि या टोटल ट्रान्झॅक्शन पैकी 40% ट्रान्झॅक्शन हे येस बँके थ्रू रूट करण्यात आले होते, म्हणजे येस बँकेच्या माध्यमातून झाले होते. म्हणजे किती मोठी अमाऊंट आहे हे तुम्ही बघू शकता. याचं कारण काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. येस बँक जर बघितलं तर टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग आहे. IT टीम यांची खूप स्ट्रॉंग आहे. यांचे प्रोडक्ट IT रिलेटेड हे स्ट्रॉंग आहेत. APIs यांचे खूप चांगले आहेत आणि सिमलेस इंटिग्रेशन यांचं होतं. त्यामुळे मॅक्सिमम बिझनेसमॅन येस बँकेचं इंटिग्रेशन करायला, आता सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रान्झॅक्शन होण्यासाठी येस बँक असेल तर बेस्ट मानलं जातं, कारण त्याची जी काही IT रिलेटेड प्रोसेस आहे ती फास्ट आहे आणि चांगली आहे, वेळ कमी घेते. म्हणून फोनपेमध्ये डिफॉल्ट ट्रान्झॅक्शन होतं येस बँकेमधून. 46% फोनपेचा मार्केट शेअर आहे टोटल UPI ट्रान्झॅक्शनमध्ये. त्यामुळे जो डिफॉल्ट आहे आपण तो कधी चेंज करत बसत नाही. UPI ट्रान्झॅक्शन करताना फोनपे थ्रू तुम्ही बघितलं असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर @YBL लिहिता. YBL म्हणजेच काय, येस बँक लिमिटेड. तुम्हाला हवं असेल किंवा नसेल तुमचं ट्रान्झॅक्शन येस बँके थ्रूच होतं, ते डिफॉल्ट असतं. तुम्ही चेंज करू शकता, पण कमेंट करून सांगा किती लोकांनी आजपर्यंत त्यांचं डिफॉल्ट ट्रान्झॅक्शन UPI ID जो काही असेल तो चेंज केलाय.
खूप कमी लोक करतात, ज्यामुळे याचा फायदा येस बँकेला होतो. म्हणूनच अमेझॉन सुद्धा या सर्व्हिसेससाठी UPI ट्रान्झॅक्शनसाठी येस बँकेला डिफॉल्ट ठेवणार आहे आणि अजून जास्त हे ट्रान्झॅक्शन येस बँके थ्रू रूट होऊ शकतात. त्याचा फायदा येस बँकेला होऊ शकतो. फायनल काय, गुंतवणूक करायची की नाही? सिंपल फंड आहे. ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर फसला आहात. आत्ता रडून काही अर्थ नाही. पण जेव्हा कंपनी इम्प्रूव्ह करेल, स्वतःला बदलेल, आत्ता सध्या तरी एवढी चांगली स्थिती कंपनीची दिसत नाही. थोडे दिवस जायला हवेत, कंपनीने अजून इम्प्रूव्ह करायला हवं. एकदा कानफाट्या नाव पडलं ना, त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. त्यामुळे लोकांचा विश्वास खूप कमी झालेला आहे. सो वेळ लागेल. जेव्हा कंपनी हळूहळू स्वतःला बदलू लागेल, अजून चांगल्या गोष्टी घडवू लागेल, तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. सध्या तरी मी तुम्हाला रिकमेंड करेन की अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट न केलेलं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण माझं मत आहे कम्प्लिटली आता सध्या इकडे स्पेक्युलेशन सुरू आहे. दूर राहिलेलंच आपल्या फायद्याचं ठरेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलाच असणार तुम्हाला, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.